श्रमण संस्कृती, बुद्धिस्ट निवासी शिक्षण पद्धती आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हा। दिनांक 15 जुलै 2017 ते 14 ऑगस्ट 2017 तुमच्या विहारात, तुमच्या परिसरात रॅलीचे स्वागत करा, सभेचे आयोजन करा। धम्म संस्कृती रुजवण्यासाठी तुमचे योगदान द्या। 9923970110 9822945768। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा। आम्हाला पहिल्या दिवसापासून एक विशेष आनंद म्हणजे हे जीवन खूप त्यागमय आहे आणि या जीवनामध्ये कोणतीही अशी फक्त सुख आणि शांतीच मिळू शकते आणि या सधम्माचा प्रचार आम्ही आमचं जीवन आहे तोपर्यंत प्रचार आणि प्रसार करू अशी अपेक्षा करते। कोणी फुलं टाकतात, कोणी केळं वाटतात, कोणी बिस्किट वगैरे वाटतात आणि आमचं स्वागत करतात। त्याच्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतो। जीवर जेव्हापासून घातलं तेव्हापासून नियमाचं पालन आणि बुद्ध धम्म संघाचा अभ्यास याच्यावरून असं वाटते की याचीवर मध्येच राहावं। तथागत म्हणतात एही पसिको ओपनाईको। तथागत म्हणता मी म्हणतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः हा धम्म अनुभवा, ह्या धम्माचा रस चाखा आणि तुम्हाला जो योग्य मार्ग वाटते त्या मार्गाने चला। श्रमण जीवन बहुत सुखदायी है और ये त्यागमय है और बुद्ध की परंपरा है। बुद्ध कहते हैं फुटस्स लोक धम्मे ही चितं यस्य न कंपति अशोकांग विरजं खेमं एतमंगलम उत्तमं। यश अपयश, लाभ हानि, निंदा स्तुति और सुख और दुख, ये चार जोड़ियाँ हर एक के जीवन में आती चलती है, लेकिन बुद्ध कहते हैं अगर हम मध्यम मार्ग से चले तो इस पे हावी न होके हम अपना मध्यम मार्ग चूज़ करके अपने निर्वाण पथ का मार्ग प्रशस्त करते हैं। और ये रैली जो है एक विचार लेके चल रही है। माझ्या श्रवण जीवनाचा अनुभव खूप चांगला आहे। मी भय, चिंता, क्रोध, काही गोष्टींचा लोभ होता त्या लोभापासून मुक्त झालेले आहे। मेरा अनुभव 2015 से मैं श्रामणेर बना हूँ और 2015 से श्रामणेर बन के मैं हर विहार में जाता हूँ और विहार से उस विहार के परिसर में वहाँ के विहार के लोगों को लेके मैं फिरता हूँ। तो लोगों का उत्साह और जोश देख के ऐसा मुझे आंतरिक शक्ति जागृत होती है कि नहीं, ये धम्म का प्रचार प्रसार और ज़ोर से करना चाहिए। और जो 2500 साल पहले एक धम्ममय वातावरण था उसके जैसा वातावरण करने की मैं भी एक संकल्प उस जोश को, उत्साह को देखकर एक कर रहा हूँ। श्रमण जीवन आता बस प्रयास जारी है कि मैं अनुभव ले रहा हूँ एक अपने शील का और वाणी, मन और शरीर का तब चल रहा है और प्रयास चल रहा है। अभी पूरा तो मैं कर ही नहीं सकता लेकिन प्रयास अच्छा चल रहा है। सत्कर्म आणि जे म्हणतात की श्रमण जीवनामध्ये आपण सत्कर्म करतो ते सत्कर्म आता मी करत आहे आणि त्या कर्मामुळे माझं आणि लोकांचं मंगल हो असं मी इच्छा करतो। हर इंसान आज दुखी है। दुखी इसलिए है कि उसने श्रमण जीवन क्या होता है इसका अनुभव नहीं लिया। यदि वो श्रमण जीवन का अनुभव लेता है तो वाकई उसका जीवन सुखमय हो सकता है। धम्म रैली 2017 में आपका स्वागत है और धम्म रैली आज अपने 17वें दिन का सफ़र यहाँ चिखली के जय भीम बुद्ध विहार से शुरू कर रही है और हम जोड़ रहे हैं धम्म रैली के आज के 17वें दिन के सफ़र से। लेकिन इस सफ़र से आपको जोड़ेंगे भंते ज्ञान बोधि इनके एक छोटे से संदेश के साथ। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा भंते वंदामी, भंते आज के लिए क्या संदेश आएगा? आज हम एक चिखली झोपड़पट्टी से निकलकर अपनी आगे के गंतव्य के लिए निकल रहे हैं। यहाँ के लोगों को यही संदेश देना चाहते हैं कि हम अपना विकास करें, अपने विकास के संसाधनों का निर्माण करने का प्रयास करें। हमें इतनी शक्ति है, ऊर्जा है कि वो ऊर्जा का हम सही इस्तेमाल करने का प्रयास करें, क्योंकि अगर हमें अपना कल्याण करना है, विकास करना है तो हमें अपने विकास के बारे में सोचना ही पड़ेगा। और जब तक हम नहीं सोच पाएंगे कि हमें विकास करना है तब तक हम विकास नहीं कर पाएंगे।
दुनिया की कोई शक्ति ऐसी नहीं है कि जो हमारे विकास का कारण बने। हम ही अपने विकास का कारण है, इसलिए हमने हमेशा सोचना है कि हमें अपना विकास करना है। और विकास जब हम कर पाएंगे तो ही हम समाज को कुछ दे पाएंगे। इन्हीं संदेश के साथ हम आगे चलेंगे। चलिए, बहुत धन्यवाद बनते। श्रवण पैया धम्मा, आज रैली का 17वां दिन है और रैली चिखली बस्ती से चल रही है। मैं आपसे आज का संदेश लेना चाहूँगा। सर, ये तो धम्म रैली है और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने बुद्ध और उनका धम्म में धम्म क्या है, अधम्म क्या है, सद्धम्म क्या है, उसके बारे में विस्तृत जानकारी दी है। तो अधम्म से हमको बाबा साहब ने धम्म में लाया, तो हम कितना धम्म में आए, क्या अभी भी हम अधम्म में तो नहीं है, तो धम्म में कितना आए और धम्म में आने के बाद में हम सद्धम्म की तरफ प्रयास करें जाने का। तो इस बारे में जो है, अब सद्धम्म की तरफ जाने के लिए रास्ता जो है वो तो धम्म के बाद में निकलेगा, लेकिन हम धम्म भी पूरी तरीके से यदि हम स्वीकृत करते हैं, उसका अंगीकार करते हैं और उसके तरीके से आचरण चालू कर देते हैं, तो काफ़ी ज़्यादा विकास और काफ़ी ज़्यादा सद्धम्म में जाने की संभावनाएं नज़र आएगी। श्रवण गौतम, आज के लिए क्या संदेश होगा? आज धम्म रैली का ये 17वां दिन है और ये 17 दिन में पूरे नागपुर शहर में भ्रमण कर कर ये ध्यान में आया कि लोगों की आस्था धम्म की ओर बड़े पैमाने में बढ़ रही है और आस्था बढ़कर अपने लोगों को इस धम्म रैली में बड़े पैमाने में शामिल हो रहे हैं। और आने वाले 13 तारीख को लाखों की तादाद में आने वाले 13 तारीख को भीम चौक से दीक्षा भूमि जो धम्म रैली निकलेगी, उस रैली में लाखों की तादाद में लोग इकट्ठा हो गए। तो मैं सभी लोगों से आह्वान करूंगा कि आने वाले 13 तारीख को काफ़ी तादाद में धम्म रैली में शामिल हो, शरीक हो। नमो बुद्धाय, जय भीम। का संदेश तो ये देना चाहूँगा कि आज जो हमारे बस्ती से निकली है तो मुझे बहुत खुशी हो रही है और ऐसे ही हर साल निकलते रहे। आज के इस रैली के निमित्त में मैं यही कहना चाहूँगी कि ये बुद्ध धम्म और संघ का जो संदेश है ये हर घर घर पहुँचना चाहिए। और नागपुर शहर में जैसे ये कार्यक्रम 2 साल से कंटिन्यू हो रहा है, वैसे ही पूरे भारतवर्ष में ये कार्यक्रम होते रहना चाहिए। बुद्ध धम्म संघ का जो भगवान बुद्ध ने मार्ग दिया है वो शांति अहिंसा का मार्ग पूरे विश्व में जगह प्रसिद्ध होना चाहिए और बुद्ध धम्म का प्रचार प्रसार होना चाहिए। जय कि आज हमारा एकदम ऐसा त्यौहार जैसे हमारे को महसूस हो रहा है, हमारे हृदय में अंतःकरण में एकदम हमारा। और ये संदेश हर उपासक उपासिका को ऐसे त्यौहार जैसे होने के बाद भी ऐसा लग रहा है कि बुद्ध धम्म का प्रचार प्रसार बहुत तरीके से बहुत बढ़ाई से ऊंचाई से हो रहा है। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा। श्रमण संस्कृती, बुद्धिस्ट निवासी शिक्षण पद्धती आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हा। दिनांक 15 जुलै 2017 ते 14 ऑगस्ट 2017। ये हमारे चिखली में आपने ला ली है, बहुत अच्छी बात है। सब धम्म का मार्ग में चलना चाहिए, सभी को मार्ग मिलना चाहिए, ऐसे ही मेरी मनोकामना है। बहुत चांगली रॅली निघून राहिली, अशीच रॅली निघो आणि असंच आम्हाला मार्गदर्शन आणि आमच्या उपासक आणि उपासिकांना सुद्धा असंच मार्गदर्शन मिळो। असे आम्हाला खूप छान वाटत आहे की एवढी मोठी धम्म रॅली आमच्या बौद्धविहारातून निघाली आहे। आम्हाला बहुत आनंद वाटते, हे नेहमीच असं निघावं आमच्या इकडून। आज खूप चांगलं वाटत आहे, असं सकाळपासून जय भीम बुद्ध विहारापासून रॅली निघलेली आहे। खूप चांगलं वाटते आणि आमच्या विहारात असेच नेहमी कार्यक्रम व्हावे अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही बी त्यात सहभागी राहून तथागत भगवान गौतम बुद्धांचे श्रमण संस्कृती रुजवण्याकरता ह्या धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले, तरी ह्या रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे अशी माझी इच्छा। जो ये देख के लोगों को खुशी हो रही है, लोग इसमें आचरण कर रहे कि ये क्या चीज़ है भाई, इनके वजह से उनके जो दिलों पे राज हो रहा, शांति पड़ रही, उसके वजह से धम्म रैली सब में रोजने को ना। हमारा
तर एवढा आनंद होत आहे ना, हर वर्षी असंच विहारामधून रॅली निघायला पाहिजे आणि प्रत्येक 10 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, 2 दिवसासाठी सर्वांनी जीवधारण करण्याची मनपूर्वक इच्छा असायला पाहिजे. आम्ही हेच समजू की बा या समाजाच्या हिशोबाने असंच नेहमी दरवर्षी होत राहावं आणि सगळ्यांना आनंद व्यक्त करता यावा. जय भीम. मी जयकिशन गजबी नवयुग बौद्ध समाज सेवा मंडळाचे सचिव म्हणून आम्ही इथे दरवर्षी जशी धम्म रॅलीचा कार्यक्रम आपल्या सम्राट अशोक बौद्ध विहारामधून आम्ही आयोजित करत असतो आणि आज जो कार्यक्रम धम्म रॅलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, भंतेगणांचं तसंच उपासक उपासिकांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांना हा संदेश आहे या धम्म रॅलीच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धाचा संदेश घरोघरी पोहोचावा आणि त्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी. सगळा भारत में बुद्धमय झाला पाहिजे असं आम्हाला वाटते. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. असाच धम्म रॅलीचा प्रसार तुम्ही सर्व करत राहा आणि आम्ही पण करत राहतो. आम्हाला हे सर्व करण्यात खूप जास्त आनंद होतो आणि याच्यानी जे आपला भगवान बुद्धांनी आपल्याला दीक्षा दिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवरती जे लोकांना बौद्ध धर्म घेऊन दीक्षा दिलेली आहे त्याचा असंच प्रचार करत राहा आणि पुढे वाढत राहा. हा धम्म रॅलीचा जो कार्यक्रम आहे तो हर वर्षी जो होतो त्याच्या ह्याच्यानं आमचा बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार दोन्ही पण होतात. त्याच्यामुळे आम्हाला पुष्कळ आनंद वाटतो. धम्म रॅली आल्यानं समाजाला म्हणजे असं कळते की आम्ही इथं बौद्ध धर्माचा प्रचार कसा प्रमाणे करावा. हे जे धम्म रॅली निघून आली यामुळे बुद्ध धर्माचा प्रसार होतो, पण ते फक्त नागपुरातच नसून सर्वीकडे व्हायला पाहिजे असं माझी. आज रॅलीच्यामुळे आपल्या समाजाला किंवा आपल्या संघाला खूप मोठं योगदान मिळालेलं आहे. झोपलेला समाज हा या माध्यमातून जागृत होत आहे असं मला वाटतं. निमित्तानं मी अनाथपिंडवाल्यांचा पुष्कळ आभारी मान्य करतो त्यांना की त्यांनी हे जे धम्म रॅली सुरू केलेली आहे, ह्या धम्म रॅलीच्या मार्फत आपल्या समाजामध्ये एक धर्माचा म्हटलं किंवा धम्माचा म्हटलं एक चांगला मार्ग आपल्याला मिळतो. खूप आनंद वाटत आहे. आमच्या एरियामध्ये धम्म रॅली येऊन राहिली तर मी खूप आभारी आहे त्याच्यामध्ये. आज आमच्या विहारामध्ये धम्म रॅली येत आहे, ते सर्वांना पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या बुद्ध विहारामध्ये रॅली येत आहे, आपल्याला खूप चांगलं वाटत आहे. काय बोलूंगी. आधी बुद्ध धम्म संघ अनुसरतो, आम्ही भिक्षू संघाचे स्वागत करीतो, आम्ही भिक्षू संघाचे स्वागत करीतो. जय भीम, जय भारत. साऱ्या जगाला विश्वाला हाच संदेश देण्याचा प्रयत्न करू की आपली जी श्रमण संस्कृती आहे याच्या पुढे असं जतन होत राहील, एवढेच मी सांगू शकतो. आज आमच्या तथागत बुद्ध विहारामध्ये जे धम्म रॅली येत आहे त्याच्या स्वागतासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. तर आम्हाला फार आनंद होत आहे की आज आमच्या विहारामध्ये या वस्तीमध्ये धम्म रॅली येत आहे आणि त्याचे स्वागत आम्ही करावं. अशीच वेळोवेळी हर वर्षी धम्म रॅली निघते आणि त्या धम्म रॅलीमधून आम्हाला एक नवीन संदेश मिळतो, आम्हाला एक प्रेरणा मिळतो की या धम्म रॅलीच्या मार्फत आमच्या उपासिका उपासक आणि छोटे मुलं जे बी आहे त्यांना याच्यामधून मार्ग मिळावा आणि या दिशेनं आम्ही चालावं. अभी बौद्धमय होना चाहिए, पूरा भारत देश, पूरा नागपुर शहर बौद्धमय होना चाहिए. ऐसे ही हमेशा बौद्धमय रहना चाहिए और बौद्ध की सेवा में सभी लोगों ने जुड़ना चाहिए. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा मैं यही संदेश देना चाहूँगा कि पूरे बौद्ध धर्मीय लोग और सभी धर्मीय लोगों को बुद्ध के मार्ग पे चले, शांती से और विश्व में शांती रहे, यही संदेश दे. लोकांना संदेश हेच आहे की त्यांनी हा बुद्धाचा धम्म हा व्यक्तिगत नाही आहे, कोण्या विशिष्ट जातीसाठी नाही आहे, हा सार्वजनिक आहे आणि सर्वांनी तो अनुसरण्यात लायक आहे.
की सर्व समाजाचे, जातीचे, पंथाचे लोक इथे येऊन त्यांनी उपस्थित राहून या धम्म रॅलीचे स्वागत करावे, त्या धम्माला अपनावं आणि अपनावून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. आपलंही कल्याण करतील आणि लोकांनाही कल्याणाचा मार्ग दाखवतील, अशीच मी मंगल कामना करतो. सर, आज बुद्धाचा धम्म चांगला आहे आणि सर्वांनी या बुद्ध धम्माकडे वळावं अशी सर्वांना माझी विनंती आहे. आणि या नवीन जनरेशन आहे, यांनी सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी सर्वांनी हा आपला धम्म चांगला आहे या मार्गाकडे सर्वांनी वळावं. आज आपल्या नागपूर नगरामध्ये या नगरीतल्या लोकांनी ही संस्था स्थापन करून आज 3 वर्षापासून हा उपक्रम आपण राबवत आहात. याच्याकरता आपले श्रम, याच्याकरता मी आपले जे सहकारी आहेत आणि जे याच्यामध्ये उपकृत आहेत, जे भाग घेतात, त्यांचं मी सर्वप्रथम मी स्वागत करतो. आज आपणही सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून फार मोठा प्रचार आणि प्रसार होत आहे, हा स्तुत्य आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी एवढेच नव्हे तर या निमित्ताने आमच्या प्रगती बुद्ध विहाराचे जे उपासक, उपासिका या मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये उपकृत झालेले आहेत. आपणही माझा एवढाच संदेश आहे की जगामध्ये, या समाजामध्ये, देशामध्ये आतंकवाद फैललेला आहे. आतंकवाद म्हणजे दहशतवाद. तर बुद्धाकडून असा संदेश जाईल की शांतीच्या मार्गाने जाऊ हा देश. बुद्धाचा धम्म छान आहे, अतिउत्तम आहे. त्याच्या मार्गाने चालल्यानं चांगला मार्ग मिळणार. आज रॅलीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की बौद्ध धम्म हा सर्व जगामध्ये शांतीचं प्रतीक आहे आणि बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार आज आपण अनाथ पिंडक परिवारातर्फे आणि सोसायटीतर्फे राबवत आहोत. त्याचप्रमाणे आपण आवाज इंडिया या चॅनलतर्फे आपण बुद्धाचा संदेश जगामध्ये संपूर्ण पोहोचत आहोत. त्याबद्दल मी माझ्यातर्फे सर्वांचं स्वागत करत आहे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. श्रमण संस्कृती, बुद्धिस्ट निवासी शिक्षण पद्धती आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हा. दिनांक 15 जुलै 2017 ते 14 ऑगस्ट 2017. नागपूर शहरामध्ये धम्म रॅलीचे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे, ती ही फार छान गोष्ट आहे आणि अशीच राहावा. याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये एक उत्सुकता निर्माण होते आणि समाज संघटित होतो. नाही, माझं एवढंच सांगणं आहे की आता ह्या काळामध्ये बौद्ध धर्माच्या पूर्ण जगामध्ये आणि आतंकवाद फैलल्यामुळे बौद्ध धर्माचा जो संदेश आहे आणि बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली आणि पूर्ण समाजाचा धर्माचा अभ्यास करून जो बौद्ध धर्म दिला, तर तो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिउत्तम आहे आणि ते सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. बुद्ध धर्म हा फक्त बुद्धाचाच नाही आहे, परंतु हा सगळ्या आणि प्रत्येक धर्माचा आहे असं मी सांगू इच्छितो. आज सभी भंते लोग 1 महीने का व्रत करने के बाद में हर जगह जाके लोगों को भी संदेश दे रहे हैं भगवान गौतम बुद्ध का, शांति का. और आज हम सब लोग यहाँ पर इकट्ठे होके भरतनगर में हमारे जो भंते जी सब लोग आ रहे हैं, सारे श्रद्धालु हैं, उनको शुभकामनाएं दे रहे हैं. उनका स्वागत करने के लिए हम लोग सब यहाँ एकत्रित हुए हैं. बुद्ध धम्माचा संदेश हा शांतीचा प्रतीक आहे आणि लोकांना शांतीचा मार्ग दाखवणारा आहे. शांतीचा प्रसार आणि प्रचार याकरता आहे बुद्ध रॅली, धम्म रॅली काढली. छान वाटतं. दरवर्षी अशीच रॅली निघाली पाहिजे आणि गौतम बुद्धानं संदेश दिला, बुद्धा शिका आणि संघर्ष करा हे दिला आहे आणि धम्माचा मार्ग दिला आहे, शांतीचा मार्ग दिला आहे आणि असाच कार्यक्रम नेहमी झालेला पाहिजे आणि सगळ्यांनी एकजूट राहिले पाहिजे. सगळ्यांनी म्हणजे असं एकत्रित राहावं आणि सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. धम्माचा संदेश सर्व जनतेला, सर्व लोकांना पटावं, याचं ज्ञान मिळावं आणि ही रॅली असा करता असते की धम्म काय, धर्म म्हणजे काय
अनाथ कालापासून हा धर्म सुरळीत आहे, पण ह्या कोणी वास्तविक पाहता कोणी त्याचा हे करत नाही, प्रचार करत नाही. पण ह्या रॅलीनुसार सुद्धा प्रचार करायला पाहिजे. धम्माचं ज्ञान सर्वांना पटलं पाहिजे आणि रॅली म्हणून याच्याकरता निघत आहे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो. धम्म रॅली निघाल्याबद्दल मला खूप चांगलं वाटते, आनंद वाटते. असंच दरवर्षी आजच्या जो आपले धम्म रॅली येत आहे हे आपले समाजाच्या परिक्रमा अजून उत्साह वाढवासाठी आणि प्रकाशित झाल्या पाहिजे. धम्म रॅलीबद्दल आपण हेच सांगू इच्छितो की बाबा हर बौद्ध उपासक उपासिकांना आपली एक सांगण्याची विनंती तेच आहे की बा सर्वांनी एकत्र होऊन ह्या धम्म रॅलीचा प्रचार करावा आणि सर्वांनीच ह्या धम्म रॅली सारखं वागावं आणि हमेशा धम्म रॅलीसोबत राहावं. माझे नाव यशोधरा गजबे. आमच्या गंगाबागला हे दुसऱ्यांदा धम्म रॅली आलेली आहे. आम्हाला खूप खूप आनंद होत आहे. संदेश समता सैनिक दलाच्या वतीने त्यांच्या हर वर्षी अशीच चालत राहो आणि हर वर्षी सगळ्या बुद्धाच्या लोकांना त्यांचे स्वागत करावं. हा धम्म रॅलीचा कार्यक्रम हरवर्षी असाच चालत राहावा आणि येत्या भाविक पिढीला ह्या धम्मरसाचा अमृतासारखा पाना पाजून ही धम्म रॅलीचं स्वागत भरपूर करावं अशी माझी सगळ्यांना उपासक उपासिकांना हीच विनंती आहे. धम्म रॅलीचं स्वागत खूप जोरात करावा आणि चांगल्या तऱ्हेनं पार पाडावा. असं सगळ्यांनी धम्म रॅलीचं स्वागत करावं. ज्या विहारात रॅली जाईल तिथे सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे आणि धम्म रॅली ही हर वर्षी निघायला पाहिजे अशी सगळ्यांची आमची इच्छा आहे. पार्टी परिसरामध्ये आज खूप चांगला दिवस निघाला आहे. सगळ्यांनी ह्या धम्म रॅलीचं स्वागत करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि ह्या धम्म रॅलीतून जे काही लाभ घेण्याचा सगळं ते घेणं. सर्व उपासकांनी येऊन विहारामध्ये स्वागत करावे. शुभेच्छा सगळ्यांना. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो. चले बुद्ध की और शुभेच्छा सगळ्यांना दे. जय भीम बोलायचं सगळ्यांना. आणि प्रबुद्ध विहारामध्ये नेहमीसारखी रॅली होत असते. त्याचप्रमाणे प्रबुद्ध विहारातील सगळं महिला मंडळ एकत्र होऊन सगळ्यांनी सर्व गुच्छांनी स्वागत करत आहे. पंचशील बौद्ध विहारामध्ये सगळं गुच्छ फुलं देऊन स्वागत करतात आणि त्याचप्रमाणे भंतेजीसुद्धा इथे 200 भंतेजीचे स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे इथे उभे आहोत. जय भीम. सगळ्यांना संदेश आहे की आम्ही चांगली तयारी केली, त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे आणि धम्म रॅलीचे आम्ही स्वागत करू आणि त्यांच्या वंदन करून दान देऊ त्यांना सगळं. धम्म रॅलीचं स्वागत करताना आम्हाला खूप फार छान वाटत आहे आणि हर्षही होत आहे ना. आमच्या विहारामध्ये धम्म रॅली येत आहे तर त्यांनी काहीतरी सांगितलं पाहिजे आणि धम्म शिकलं पाहिजे. याच्यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे. धम्म रॅलीचे स्वागत करतो आणि अशीच धम्म रॅली पूर्ण जगावरही फिरत राहो हीच मी बौद्ध आंबेडकरांकडून मी कामना करतो. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम. मेरा नाम चंद्रकांत मेश्राम है. प्राज जागरो सर और अनाथ पिंडक का मैं तहे दिल से शुक्रिया करता हूँ कि अनाथ पिंडक जी PS धम्मा सर है, उन्होंने धम्म रैली निकाल के श्रमण पद्धति वापस हिंदुस्तान में लाई है. इसकी वजह से मैं तहे दिल के शुक्रवार करता हूँ और उनके वजह से नागपुर शहर जो है धम्ममय हो गया है, जिससे रैली से लोगों में उत्सुकता आ गई है और लोग बड़ी से बड़ी संख्या में आ रहे हैं और जुड़ रहे हैं. धन्यवाद. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो. की समाजामध्ये एकजूट असावी आणि आपण एका रक्ताचे आहोत
हे सुद्धा आपल्याला परिपूर्ण माहिती होते. याबद्दल आपल्याला आदर आहे. समाजाविषयी सर्वांनी माझ्यातर्फे आदर असावा असं मला आज या अनाथ पिंडकच्या स्टॉलमधून मला एवढंच बोलायचं आहे की लवकरात लवकर अनाथ पिंडक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य व्हा आणि 3150 रुपयेवरून इथे आजन्म सदस्यत्व प्राप्त करा. आणि तसेच इथे सुवर्ण बचत योजना आणि FD चांगल्या व्याजा दरासह इथे उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त FD RD आणि सुवर्ण बचत योजना काढून इसचा लाभ घ्यावा. एवढंच बोलून माझे रॅलीचं स्वागत करताना मनामध्ये खूप उत्सुकता आहे आणि खूप मन प्रसन्न होत आहे. रॅलीबद्दल मला खूप छान म्हणजे असं चांगलं वाटत आहे. संदेश हेच द्यायचा आहे की संपूर्ण भारत आपल्याला बुद्धमय करून घ्यायचं. हेच भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करायचं. खूप आनंद होत आहे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं. धम्म दर्शन बुद्ध विहार हनुमान नगर भांडेवाड़ी पारडी में धम्म रैली पहुंच चुकी है और हम खड़े हैं यहाँ अनाथ पिंडिक परिवार के इस स्टॉल के सामने. मतलब इसका ये होता है कि धम्म रैली की यही समापन स्थली है और इसके साथ ही धम्म रैली का ये कार्यक्रम यहीं संपन्न होता है, इस वादे के साथ कि हम आपसे पुनः मिलेंगे जब धम्म रैली कल अपने 18वें दिन का सफ़र शुरू करेगी. तब तक के लिए हमें इजाज़त दीजिएगा. जय भीम. नमो बुद्धाय. नमो तस्सा